नमस्कार सगळ्यांना. सगळ्यांचं या सेशनमध्ये खूप खूप स्वागत आहे आणि त्याचबरोबर आज इथे उपस्थित असलेल्या सगळ्या महिला वर्गाला सगळ्यांना आज वुमन्स डे आहे. वुमन्स डेच्या खूप खूप शुभेच्छा. थँक्यू टू ऑल. चला, सगळ्यांनी अगदी वेळेत वेळ काढून इथे आल्याबद्दल सगळ्यांचे खूप खूप आभार. सो येस, आपण सेशनला सुरुवात करूया. थँक्यू सो मच एव्हरीवन. हॅपी वुमन्स डे. येस, थँक्यू सो मच. ओके, आता आपण इथे थोडंसं फोकस करूया सगळ्यांनी. ऑल आर रेडी? सगळे रेडी आहेत सेशन अटेंड करण्यासाठी? चलो, थोडंसं पाणी पिऊन घ्या. येस, थोडंसं फास्ट करा. थोडंसं पाणी पिऊन घ्यायचं. कारण आज आपण एनर्जी बद्दल बोलणार आहोत. सो थोडंसं पाणी पिऊन घ्या सगळ्यांनी. ओके, चलो लेट स्टार्ट. येस आरती मॅम, हॅपी वुमन्स डे. एव्हरीवन, हॅपी वुमन्स डे. चलो, थँक्यू सो मच. नाव वी विल स्टार्ट. सो काल आपण स्वतःचं स्वयंशुद्धीकरण केलं, राईट? स्वतःचं क्लिनलीनेस केलं. आज बरं, काल आपण शुद्धीकरण केलं, सगळ्यांनी केलंय ना? फॉरगिव्ह अँड फॉरगेट केलं आणि आपल्या या मेन बॉडी पार्टचं आपण सर्व्हिसिंग केलं. सो सगळ्यांनी स्वतःहून केलेलं आहे का? इफ येस, देन चॅट बॉक्समध्ये मेसेज करा की येस, आम्ही केलेलं आहे. असं कोण आहे का अजून सुद्धा 19-20 आहे मनामध्ये की नाही मॅडम, मी अजून फॉरगिव्ह करू शकत नाही? सो त्यांना आपण नंतर आपल्या शेवटच्या सेशनमध्ये त्यांना आपण काही प्रश्न विचारू, ठीक आहे? येस, ज्यांनी केलेलं आहे त्यांनी थँक्यू सो मच. कारण याच्यामुळे तुमचं भलं होणार आहे, तुमच्या आयुष्यामध्ये बदलाव होणार आहे, तुमच्या लाईफमध्ये ट्रान्सफॉर्मेशन होणार आहे. येस, चलो, थँक्यू सो मच. आज आपण शिकूया रेकी म्हणजे काय. ओके, कारण शुद्धीकरण केल्याशिवाय आपण रेकी म्हणजे काय ते शिकूच शकत नाही. ठीक आहे? सो येस, त्याच्याही आधी आपण आज एक महत्वाचा विषय शिकणार आहोत, लॉ ऑफ एनर्जी. जसं की प्रत्येकाला माहितीये तुम्हाला की अनेक लॉ अस्तित्वात आहेत. त्यातला एक लॉ आहे लॉ ऑफ एनर्जी. आणि एनर्जीचा लॉ काय आहे? तर एनर्जी कॅनॉट बी क्रिएटेड, एनर्जी कॅनॉट बी डिस्ट्रॉय. क्रिएट केली जात नाही किंवा ती डिस्ट्रॉय केली जात नाही, ती केवळ एका माध्यमातून दुसऱ्या माध्यमामध्ये ट्रान्सफॉर्म केली जाते, राईट? सो रेकी काय आहे? रेकी पण एक एनर्जी आहे. आपल्या घरामध्ये सुद्धा ऍट अ टाइम दोन एनर्जी काम करत असतात, एक पॉझिटिव्ह आणि एक निगेटिव्ह. आपल्या शरीरात, आपल्या माइंडमध्ये सुद्धा दोन एनर्जी काम करत असतात, एक पॉझिटिव्ह आणि एक निगेटिव्ह. एक माइंड म्हणतोय चला दुपारी 3:30 वाजले झोपून घेऊया. एक माइंड म्हणतोय की नको, मला सेशन अटेंड करायचं, मला काहीतरी ऐकायचंय. येस ऑर नो? सो तुमचं कुठलं माइंड आता आज इथे काम करतंय, पॉझिटिव्ह की निगेटिव्ह? कुठे कल जास्त आहे, सेशन अटेंड करण्यावर की झोपण्यावर? राईट? सो येस. मग आता लॉ आहे मग लॉ म्हणजेच काय की तो कुठल्याही परिस्थितीमध्ये त्याचे नियम चेंज होत नाही, राईट? मग या रेकीचा सुद्धा लॉ आहे. रेकी सुद्धा एक एनर्जी आहे आणि ही एनर्जी केवळ आणि केवळ पॉझिटिव्ह एनर्जी आहे, एक डिवाइन एनर्जी आहे. ठीक आहे? सो आज आपण या एनर्जी बद्दल जाणून घेऊया. व्हॉट इज रेकी? जसं की तुम्हाला या इमेजमध्ये दिसत असेल की आपल्या हातातून काहीतरी ऊर्जा, एनर्जीचा फ्लो सुरू होत आहे आणि त्या फ्लोमुळे समोरच्या व्यक्तीला आपण हील करतोय. आता हील करतोय म्हणजेच काय, तर बरं करतोय, क्युअर करतोय. ठीक आहे? सो रेकी म्हणजे काय? रेकी ही एक ब्रह्मांडीय ऊर्जा, युनिव्हर्सल एनर्जी आहे. जपानच्या भाषेमध्ये त्याला रेकी असं म्हटलं जातं. रे म्हणजे युनिव्हर्सल आणि की म्हणजे एनर्जी. हे एक वैश्विक एनर्जी आहे. आपण सगळेच वापरतोय ती एनर्जी. आपल्या सगळ्यांकडे आहे. पण आपण म्हणतो ना की आपण कुठेतरी इग्नोर करतोय या एनर्जीकडे. लहानपणापासून आपण काय करतोय, लहानपण असताना आपल्याला काही गोष्टी कळायच्या. फॉर एक्झाम्पल, आपल्याला असं वाटायचं, बरोबर ना, की अरे हे असं झालं तर, हे असंच का होतंय, ते तसंच का होतंय. आणि जसं आपण लहानाचे मोठे होत जातो, तसे हे वाटणं आपण काय करतो, बंद करून टाकतो आणि आपण लॉजिकली काम करायला लागतो. येस ऑर नो?
पण जिथे लॉजिकली काम करतो तिथे सगळं संपतं. कारण रेकी एक असा विषय आहे की जिथे लॉजिक संपतं आणि मॅजिक स्टार्ट होतं. ओके. सो रेकी ही ब्रह्मांडीय ऊर्जा, युनिव्हर्सल एनर्जी आहे आणि हिला मराठी भाषेमध्ये हस्तस्पर्श चिकित्सा पद्धती असं म्हटलं जातं, की जी आपल्या हातांच्या स्पर्शामधून प्रवाहित होत असते. आता रेकीमुळे काय काय होतं? तो रेकीमुळे आपला कुठलाही आजार, शारीरिक, मानसिक, कुठल्याही आजारावर आपण काम करू शकतो. ओके. आता रेकी रेकी काम कसं करते? तर कुठलाही आजार जर तुमच्या शरीरामध्ये कुठला आजार झाला असेल, तर त्या आजारावर रूट कॉजवर जाऊन काम करते. पण केव्हा? जेव्हा तुम्हाला तो आजार फर्स्ट स्टेजला समजतो तेव्हा. कॅन्सरची शेवटची स्टेज आहे, थर्ड स्टेज आहे आणि तुम्ही म्हणताय मला रेकीचं हिलिंग द्या, तिथे रेकी काम नाही करणार. बट येस, रेकी शिकलेल्या माणसाच्या जीवनामध्ये एवढा चांगला इफेक्ट होतो, जर तुम्हाला काही आजार असेल, तर तो लवकर बाहेर येतो. म्हणजेच काय, तर तो लवकर तुम्हाला कळतो आणि त्यामुळे योग्य वेळी त्या योग्य आजारावर तुम्ही ट्रीटमेंट करू शकता. हे मात्र पॉसिबल आहे रेकीद्वारे. ठीक आहे. सो रेकी म्हणजे काय हे इथपर्यंत कळलं का सगळ्यांना? युनिव्हर्सल एनर्जी, लाईफ फोर्स एनर्जी आपण त्याला म्हणतो. आणि या नैसर्गिक उपचार पद्धतीने आपण कुठलाही आजार बरा करतो, शारीरिक, मानसिक, कुठल्याही लेवलवर. तुम्ही इमोशनल इम्बॅलन्स झालेला असाल, काही भौतिक, आर्थिक प्रॉब्लेम असेल तुमच्या आयुष्यामध्ये, सो तो सुद्धा हील होतो. रेकी कुठल्याही आजाराच्या मुळाशी म्हणजे रूट कॉजवर जाऊन काम करते. ओके, आता पुढे जाऊया. आपले साधू संत केवळ हातांच्या स्पर्शाने इतरांचा आजार बरं करत होते. का बरं? कारण त्यांच्यामध्ये ही डिवाइन पॉवर होती आणि त्यामुळे जिथे कुठे एखाद्या व्यक्तीला, एखाद्या रुग्णाला आजार आहे, तर तो आजार अगदी मुळासकट बरा होत होता. आणि आपले साधू संत आपल्याला म्हणतायत, की तुम्ही स्वतःवर काम करा. आपल्या स्वतःच्या शरीरामध्ये एवढी हीलिंग पॉवर आहे, जबरदस्त हीलिंग पॉवर आहे, की आपण आपला कुठलाही आजार हील करू शकतो. फॉर एक्झाम्पल, आपल्या सगळ्यांपैकी बघा आता 90च्या काळातले असतील, त्यांनी हा अनुभव घेतला असेल. आपल्या सगळ्यांनी मैदानी खेळ खेळलेले आहेत. येस ओर नो? आणि ते खेळ खेळताना आपल्याला बऱ्याच वेळेला खरचटलं जायचं, पडायचो आपण. मग ती जी जखम आपल्याला व्हायची, ती बरी आपोआप कशी बरी व्हायची? विदाऊट एनी मेडिसिन्स ती जखम कशी बरी व्हायची बरं? कारण आपल्या स्वतःमध्येच एक हीलिंग पॉवर आहे. ओके. सो येस, अशीच एक हीलिंग पॉवर जपानमधून आलेली आहे. मूळ त्याचा मेन शोध लागलेला आहे आपल्या भारतामध्ये. पण म्हणतात ना, की जेव्हा एखादी गोष्ट बाहेरून येते, तेव्हा आपण त्याचं महत्त्व मान्य करायला लागतो. जसं की योग होता, योगचा योगा झाला, तेव्हा आपण त्याला एक्सेप्टन्स दिलं. तसंच हे रेकी, हस्तस्पर्श चिकित्सा पद्धती होती आपल्या भारतामध्ये. ती जेव्हा बाहेर गेली जपानमध्ये, तेव्हा जपानमधून इकडे आली आणि त्याचं नाव चेंज झालं रेकी. ठीक आहे. सो आता आपण पुढे बघूया. हाऊ रेकी कॅन बी टीच. आता ही रेकी कशी शिकवली जाते किंवा कसं आपण शिकणार आहोत? सो रेकी ही एक गुरु शिष्य परंपरा पद्धती आहे. जसं की तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल, पूर्वीच्या काळी गुरुकुल पद्धती असायची आणि त्यामुळे गुरुकुल पद्धती असल्यामुळे तिथे ॲट अ टाइम अनेक विद्यार्थ्यांना शिकवलं जायचं. गुरुच्या आश्रमात जाऊन मुलं शिकत होती, विद्यार्थी शिकत होते. सो गुरुकडून हे ज्ञान किंवा नॉलेज ट्रान्सफर केलं जातं शिष्याला आणि त्यानंतर शक्तिपाताच्या माध्यमातून ते तुम्ही घेऊ शकता. आता सपोज अटेन्मेंट, त्यालाच अटेन्मेंट किंवा शक्तिपात म्हणतात. ते पुढे येईलच. मी स्टेप बाय स्टेप सांगेन तुम्हाला. सो अटेन्मेंट फ्रॉम गुरु. गुरुकडून जेव्हा आपण अटेन्मेंट घेतो किंवा दीक्षा किंवा शक्तिपात घेतो, तेव्हा ते नॉलेज ट्रान्सफर केलं जातं शिष्याला. आता अटेन्मेंट म्हणजे शक्तिपात. आता शक्तिपात म्हणजे काय? तुमचा मोबाईल आहे. अगदी तुम्ही iPhone आणलेला आहे. पण त्या iPhoneमध्ये जर सिम कार्ड नसेल, तर त्या मोबाईलचा काय उपयोग आहे का? लाखोंचा मोबाईल घेताय, पण त्याच्यामध्ये सिम कार्ड नसेल, तर उपयोग होणार आहे का? ऑब्व्हियसली नाही. तुमच्या घरामध्ये वायफाय आहे, पण त्या वायफायचा पासवर्ड तुम्हाला माहीत नसेल, तर त्याचा उपयोग होणार आहे का? नाही. सो तसंच आपल्याला तुम्ही YouTubeवर शिका, आणखी कुठे शिका, पण जोपर्यंत तुम्ही रेकीचं अट्युनमेंट घेत नाही, शक्तिपात घेत नाही, तोपर्यंत तुम्ही त्याचा वापर हवा तसा करू शकत नाही. येस, डेफिनेटली तुम्हाला रिझल्ट मिळतील. यू विल गेट रिझल्ट.
बट एकदम मायनर प्रमाणामध्ये. सपोज तुम्हाला जर जास्त प्रमाणात मॅक्झिमम रिझल्ट पाहिजे असतील तर अटेन्मेंट म्हणजे शक्तिपात घेणं फार फार गरजेचं आहे. हाऊ कॅन बी फील. आता आपण ही फील कशी करूया, चला सगळ्यांनी एक प्रयोग करायचा आहे. ओके, सगळ्यांनी आपले व्हिडिओ ऑन केले तरच मी तुम्हाला दाखवू शकेन. सो ज्यांचे व्हिडिओ ऑन आहेत त्यांना कळेल. एका रिलॅक्स पोझिशन मध्ये बसायचे, तुम्हाला व्हिडिओ ऑन करायचे. आता ही आपल्या हातातून प्रवाहित होणारी एक हस्तस्पर्श चिकित्सा पद्धती आहे, जी आपल्या हातातून फील करतो आपण. ओके, सो येस, सगळ्यांनी मला फॉलो करायचे. दोन्ही हात असे आपल्याला जवळ दूर करायचे. टच करायचे नाहीत, फक्त जवळ दूर करा. ओके, बघा बरं आपले हात एकमेकांकडे अट्रॅक्ट होत आहेत का, चेक करा सगळ्यांनी. आपले हात आपोआप एकमेकांकडे अट्रॅक्ट होत आहेत का. येस, कोणाकोणाचे झाले त्यांनी चॅटबॉक्स मध्ये येस मेसेज करायचे. ओके, चलो, बऱ्याच लोकांचे झालेले आहेत. येस. ओके, सो आपल्याला या एनर्जीवर काम करायचं आहे. जसं की आता आपण फील केलं, पण जेव्हा आपण रेकीला कॉल करतो तेव्हा खरोखरच ही एनर्जी आपल्या हातातून प्रवाहित व्हायला लागते. आणि त्यानंतर ज्या व्यक्तीला आपण ती एनर्जी देतो त्या व्यक्तीचा कुठलाही आजार आजार असेल शारीरिक मानसिक लेवलवर, तर तो आजार हील व्हायला सुरुवात होतो. ठीक आहे, सो येस, आता आपण पुढे जाऊया. तो आफ्टर अट्युनमेंट म्हणजे शक्तिपात दिल्यानंतर तुम्ही एक रेकीचे चॅनल होता आणि त्यानंतर ही एनर्जी तुमच्या शरीरामध्ये प्रवाहित होते, ती लाईफ टाईम तुमच्या बरोबर असते. ठीक आहे, वाय आय वॉन्ट टू लर्न रेकी. आता आपल्याला रेकी शिकायची का बरं गरज आहे, सो हा प्रश्न तुम्ही स्वतःला विचारा. राईट डाऊन. तुमच्या आयुष्यामध्ये तुमच्या लाईफमध्ये 3 कुठले प्रॉब्लेम आहेत ते प्रॉब्लेम लिहा. राईट डाऊन. ते प्रॉब्लेम मे बी फायनान्शियल लेवलवर असू शकतात, ते प्रॉब्लेम मे बी इमोशनल लेवलवर असू शकतात, रिलेशनमध्ये असू शकतात. व्हॉट एव्हर जे प्रॉब्लेम तुम्ही आता फेस करताय ते कोणतेही 3 प्रॉब्लेम लिहायचे तुम्हाला. सो राईट डाऊन युअर 3 मेजर प्रॉब्लेम्स. सो सॉरी. सो आपल्या सगळ्यांच्या लाईफमध्ये ती ज्या मेजर समस्या असतात त्यांच्यापैकी 3 महत्वाच्या आहेत. सो आता आपण जाणून घेऊया की वाय आय वॉन्ट टू लर्न रेकी. मला रेकी का शिकायची आहे. सो हेल्थ इश्यूज. आपल्या सगळ्यांच्या लाईफमध्ये काही ना काहीतरी हेल्थ इश्यू आहे. कोण असं आहे का
मॅडम मी कधीच डॉक्टरकडे जात नाही, आमच्याकडे कधीच मेडिसिन्स नसतात. आपल्या फ्रीजवर, आपल्या टीव्हीच्या आजूबाजूला कुठेतरी मेडिसिन्स असतात. येस ओर नो? आपल्या बेडरूम मध्ये मेडिसिन्स असतात. येस ओर नो? म्हणजेच काय, तर प्रत्येकाला आरोग्याच्या काहीतरी हेल्थ इश्यूज काहीतरी आहेत. ओके. देन मेंटली मेंटल इश्यूज, फॉर एक्झाम्पल आपल्या सगळ्यांनाच काही ना काहीतरी मानसिक समस्या आहे. आता मानसिक समस्या म्हणजेच काय, तर आपल्याला कुठल्या ना कुठल्या तरी जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागतात. आई वडील आहोत तर मुलांचं संगोपन करावं लागतं, ती पण एक जबाबदारी आहे. मुलांना एक चांगलं गुड एज्युकेशन द्यायचं आहे. आता मुलांना सुद्धा काही त्यांच्या डोक्याला पण टेन्शन कमी नाहीये. त्यांच्या मनामध्ये काहीतरी वेगळं फील्ड असतं आणि तुम्ही त्यांना सांगता या फील्डमध्ये जायला, म्हणजेच थोडक्यात आई वडिलांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी आलेला दबाव, प्रेशर, ही सुद्धा एक समस्या झालेली आहे, मानसिक समस्या. देन फॅमिली डिस्प्यूट तर आपल्या सगळ्यांच्या घरामध्ये होतातच. कोण असं नाहीये, कोण सभ्य नाहीये की त्यांच्या घरामध्ये कधी फॅमिली डिस्प्यूट होत नाही, क्लेश कलह होत नाही. येस, होतात ना. अगेन आपलं शिक्षण, करिअर यासाठी आलेलं प्रेशर, की कुठल्या एज्युकेशन फील्डमध्ये जायचंय, काय करिअर निवडायचं आहे. देन आता ब्रेकअपचं प्रमाण वाढलेलं आहे. सो प्रेमात अपयश आल्यामुळे आलेलं डिप्रेशन. काही लोक नशेच्या एवढे आहारी जातात की अगदी ऍडिक्ट होतात. अल्कोहोल, ड्रग्ज याच्या अगदी आहारी जातात. आणि सगळ्यात मोठी समस्या आहे आपली आर्थिक समस्या. कारण आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, पैशाचा ढोंग करता येतं का? नाही. सो पैसा ही एक मोठी समस्या आपल्या सगळ्यांच्या आयुष्यामध्ये आलेली आहे. नेक्स्ट आहे आपल्या रिलेशनशिपमध्ये आलेला प्रेशर किंवा तणाव, नातेसंबंधांमध्ये आपल्याला आलेला तणाव. आता बघायला गेलं तर या काळामध्ये प्रत्येकाचे रिलेशनशिप बिघडलेले आहे, डिवोर्स पर्यंत पोहोचलेले आहे. नेक्स्ट आहे लॅक ऑफ कॉन्फिडन्स. आज प्रत्येकामध्ये कुठे ना कुठेतरी कॉन्फिडन्सची कमतरता आहे. मग हा कॉन्फिडन्स कुठल्याही लेवलचा असू शकतो, याला न्यूनगंड म्हणतात. जसं की काहींना लोनलीनेस फील होतं, एकटेपणा वाटतं. काहींना असं वाटतं की माझ्यामध्ये काहीतरी कमतरता आहे, त्यामुळे मी हे काम करू शकत नाही. आणि या सगळ्या गोष्टींमुळे आपल्याला नैराश्य येते आणि नैराश्यामुळे आपण डिप्रेशनमध्ये जातो. येस, राईट. सो आता रेकी काय करते, आणि डिप्रेशनमध्ये आल्यानंतर बरीच लोक सुसाईड करतात. ओके. मग आता आपल्याला इथे रेकी का शिकायची आहे, तर रेकी शिकल्यामुळे एकतर आपण आपल्या चक्रांना हील करणार आहोत आणि चक्रांना हील केल्यामुळे आपल्याला बऱ्याच आजारातून आपली मुक्तता होणार आहे. मेंटल, फिजिकली लेवलवर आपली हेल्थ इश्यूज जे आहेत ते बऱ्यापैकी हील होणार आहेत, म्हणून आपल्याला रेकी शिकायचे आहे. सो येस, तुम्ही सगळे रेडी आहात का रेकी शिकण्यासाठी? शो मी युअर एनर्जी. कारण आता आपण एनर्जीवर बोलतोय, सो तुमची एनर्जी मला दिसणं गरजेचं आहे. रेज युअर हँड. येस, थँक्यू सो मच. ओके. सो आता आपण पुढे जाऊया. आता रेकी बद्दल आपण बऱ्याच गोष्टी ऐकून आहोत, बरोबर ना? की रेकी आणि रेकीचा आणि पास्ट लाईफचा काय संबंध आहे? कोणाला वाटते रेकीचा आणि पास्ट लाईफचा काय संबंध आहे का? येस, संगीता बोलसे राईट. येस. कारण काही गोष्टी आपण आपल्या पास्ट लाईफ मधून घेऊन आलेलो असतो. आता आपल्याला माहित आहे का पास्ट लाईफ मध्ये आपण काय होतो? तुम्हाला माहिती आहे का कोणाला पास्ट लाईफ मध्ये तुम्ही कुठल्या घराण्याचे राजे महाराजे होता? नाही माहित. कारण आपला पास्ट लाईफ आपण कधीच आपल्याला आठवत नसतो. असं आपल्याला शाप दिलेला आहे की आपला पास्ट आपल्याला आठवत नसतो. ओके. काही नेमकीच लोक असतात, त्यांना केवळ त्यांचा पास्ट आठवतो. ठीक आहे, आता आपण पुढे जाऊया. तो काही गोष्टी आपण आपल्या पास्ट लाईफ मधून घेऊन आलेलो असतो आणि त्यामुळे ज्याचा पास्ट चांगला त्याला येणारे हे जन्म सुद्धा छान जातं त्याचं. आणि म्हणूनच जर या पास्ट लाईफ मध्ये आपण काही गडबड केली असेल, कोणाचं इन्सल्ट केलं असेल, कोणाला दुखावलं असेल, कोणाला त्रास दिला असेल, तर येस, ऍज इट इज, ऍज पर कर्मा, आपल्याला ते भोगावे लागतात. मग पास्ट लाईफ जर आपला चांगला असेल तर या जन्मामध्ये आपण छान चांगल्या घरात जन्माला येतो. आपल्याला आपले रिलेटिव्ह चांगले मिळतात, फॅमिली चांगली मिळते, घर चांगलं मिळतं.
पण या पास्ट लाईफ मध्ये जर तुमचे कर्म वाईट असतील, कोणाचं तुम्ही वाईट केलं असेल, कोणाला लुबाडलं असेल, फसवलं असेल, तर ऑफकोर्स या जन्मामध्ये सुद्धा तुम्हाला लुबाडणारे असतात. मग याला काय म्हणतात? भोग. ओके. मग हे भोग भोगताना मे बी ते चांगले किंवा वाईट असू शकतात. ठीक आहे. सो पास्ट लाईफ मधून आलेले हे भोग म्हणजे त्याला काय म्हणतात? ब्लॉकेजेस. सो हे ब्लॉकेजेस रिमूव्ह करण्यासाठी रेकी मदत करते का? येस, ऑफकोर्स मदत करते. फॉर एक्झाम्पल असं नाही म्हणू शकत मी की तुम्ही पास्ट लाईफ मध्ये खूप घाण केलेली आहे आणि आता या लाईफ मध्ये आल्यानंतर रेकी शिकलात तर तुमचे सगळे भोग डिलीट होणार. नॉट पॉसिबल. जिथे कुठे तुमच्या कर्मामध्ये लिहिलेले आहेत 10 वर्ष 20 वर्ष तुम्हाला ते भोग भोगायचे आहेत, तुमचे ब्लॉकेजेस तुम्हाला बेअर करायचे आहेत, तो तिथे तुम्हाला तुमचा पिरियड कमी होणार. 10 वर्षांच्या ऐवजी 5 वर्ष किंवा 4 वर्ष किंवा 10 वर्षांच्या ऐवजी 2 वर्ष तुम्हाला तो भोग भोगावा लागतो. सो मला सांगा, हे चांगलं आहे की वाईट आहे? की आपले भोग लवकर लवकर भोगून संपतायत, फिनिश होत आहेत. अदरवाईज ते राहिले की ऍज इट इज कॅरी फॉरवर्ड. मार्च एप्रिल महिना आला की ऍज इट इज दुसऱ्या पेजवर ते येणार. मग असं हवंय का तुम्हाला? नको ना. सो त्यासाठी आपल्याला रेकी शिकायचे, जेणेकरून हे भोग आहेत पास्ट लाईफचे तर ते कुठेतरी लवकरात लवकर स्टॉप होतील आणि आपला दुसरा जन्म खूप छान उत्तम पद्धतीने आपण आपल्या प्रियजनांबरोबर घालू शकतो. ठीक आहे. आता रेकी शिकण्यासाठी आणखीन एक अफवा आहे. कंडिशन काय आहे? काहीच कंडिशन नाहीये. जेंट्स लेडीज कोणी, अगदी तृतीयपंथीय सुद्धा रेकी शिकू शकतात. कोणी रेकी शिकू शकतात. त्याच्यासाठी कुठलाही नियम नाहीये, अट नाहीये. फक्त लहान मुलं, त्यांचं कॉन्सन्ट्रेशन पॉवर एवढं स्ट्रॉंग नसतं, त्यामुळे 13 ते 14 वर्षाच्या वयोगटातील मुलं रेकी शिकू शकतात. जसं की मी मागेच 2 महिन्यांपूर्वी एक 13, 14, 15, 18 वर्षापर्यंत मुलांची 2 रेकीच्या बॅचेस घेतल्या होत्या. एक रेकीच्या आणि एक एंजलची. तो त्यांचं कॉन्सन्ट्रेशन पॉवर छान असतं आणि त्यांना या विद्या त्यांना खूप कमी वयात शिकवल्या तर खूप चांगले रिझल्ट त्या मुलांना मिळायला लागतात. ओके. सो कुठलीच कंडिशन नाही. अगदी कुठल्याही वयात तुम्ही रेकी शिकू शकता. पुढे बघूया. जाती धर्माचं बंधन आहे का? नथिंग. जाती धर्माचं सुद्धा काही बंधन नाही. ओके. आता रेकीमध्ये व्हेज नॉनव्हेजचं काय प्रॉब्लेम आहे का मॅडम? रेकी शिकल्यानंतर आम्ही नॉनव्हेज खायचं बंद करायचं का पूर्ण? नाही. इट्स अप टू यू. तुम्हाला जर वाटत असेल की नॉनव्हेज खातोय म्हणजे माझ्या मनामध्ये काहीतरी गिल्ट आहे, जर गिल्ट वाटत असेल तर सोडून द्या. तुम्हाला वाटत असेल हे खाण्याच्याच वस्तू आहेत, काहीच प्रॉब्लेम नाहीये, यू कॅन इट दॅट. ओके. सो तिथे सुद्धा आपल्याला काही कंडिशन नाही. थर्ड थिंग, की पिरियड्स मध्ये रेकी शिकू शकतो का? रेकी देऊ शकतो का? किंवा पिरियड्स मध्ये आपण अटेनमेंट शक्तिपात घेऊ शकतो का? येस, घेऊ शकता. क्लिअर? सो पिरियडचा सुद्धा इथे काही प्रॉब्लेम नाही. सो आता काय तुमचे प्रश्न असतील तर इथे मला विचार. याच्यावर याच्या पलीकडे काय असेल का? तर पुढे जाऊया. ओके. पुढे जाऊया का? मला एक थंब दाखव म्हणजे मला कळेल. येस, चलो, थँक्यू सो मच. सो नो कंडिशन. हे आहेत रेकीचे फाउंडर डॉक्टर मिकाऊ उसुई. यांनी 21 दिवसांच्या अथक साधनेनंतर ही दिव्य रेकी शक्ती, डिवाइन एनर्जी आपल्यापर्यंत पोहोचवली आणि आज आपण त्याचा सहज वापर करतोय. ठीक आहे. सो आपल्याकडे ते जे नॉलेज आहे ते आपण इतरांना सुद्धा देणं गरजेचं आहे आणि म्हणूनच यांच्यानंतर एकच मिनिट, माझं रेकॉर्डिंग सुरू आहे का जरा चेक करून सांगा प्लीज कोणीतरी. मला इथे दिसत नाहीये, डिस्प्ले होत नाहीये. रेकॉर्डिंग सुरू असेल तर चॅटबॉक्स मध्ये मला थोडंसं मेसेज करा. ओके, थँक्यू सो मच. सविताजी, थँक्यू सो मच. सो आपल्याकडे जे नॉलेज आहे ते आपल्या पश्चात दुसऱ्यांकडे सुद्धा जाणं गरजेचं आहे. नाहीतर त्या नॉलेजचा उपयोग होत नाही आणि ते नॉलेज प्रचलित होत नाही. आणि म्हणूनच डॉक्टर मिकाऊ उसुई यांच्यानंतर त्यांनी पुढे डॉक्टर चिरोजी हयाशी आणि त्यानंतर हवायो टकाटा या मॅडमला रेकीचं ग्रँड मास्टर केलं आणि ही रेकी प्रचलित झाली.
आता याच्यामध्ये हवायो टकाटा या ज्या मॅडम आहेत त्यांच्याबद्दल मी तुम्हाला विशेष सांगते की यांना वयाच्या 29-30व्या वर्षामध्ये कॅन्सर झाला होता. आता आपण जरी कॅन्सर ऐकला तरी आपल्याला काही वाटत नाही, कारण आता बऱ्याच टेक्निकल सोयी सुविधा उपलब्ध आहेत, मेडिकल ऍडव्हान्स झालेला आहे. पण त्यावेळेला जेव्हा कॅन्सर हा शब्द ऐकला जायचा तेव्हा माणूस अर्धा तिथे गेलाच जमा व्हायचा. आणि त्यावेळेला त्यांची मेडिकल ट्रीटमेंट म्हणजे त्यांची फायनान्शियल कंडिशन चांगली नसल्यामुळे जी काही मेडिकल ट्रीटमेंट त्यांना मिळेल, सो ती मेडिकल ट्रीटमेंट आणि त्याच्याबरोबर रेकीचं हिलिंग त्यांनी स्वतःवर चालू केलं. जवळजवळ 1 वर्ष त्यांनी स्वतःवर रेकीचं हिलिंग घेतलं आणि त्यानंतर त्या वयाच्या 92 इयर्स जगले. सो ही पॉवर आहे रेकीमध्ये. ठीक आहे, हिलिंग पॉवर. कारण आपल्या संपूर्ण शरीरामध्ये रेकीचं हिलिंग पॉवर आहे. आपण वी आर द बेस्ट हिलर. आपण स्वतःचे एक बेस्ट हिलर आहोत. सो रेकीची एक प्रेयर आहे, ती प्रेयर आपल्याला म्हणायची आहे. ओके, ही प्रेयर काय आहे? सो तुम्ही राईट डाऊन लिहू पण शकता किंवा नंतर तुम्ही व्हिडिओ पॉज करून पॉज करून करून लिहा. आता रेकीची एक प्रेयर आहे, ती प्रेयर काय आहे बघूया आपण. काही लोक आता हिंदी मध्ये आहेत, त्यांना मराठी नाही समजणार, सो मी थोडस ट्रान्सलेट करते. मी दिव्य रेकी शक्तीचे आभारी आहे. मैं दिव्य डिवाइन एनर्जी की आभारी हूँ. थँक्स टू दिव्य डिवाइन रेकी एनर्जी. मी माझे माता पिता तथा गुरुजनांचे आभारी आहे. म्हणजे सगळ्यांचे आभार मानायचे तिथे. मी डॉक्टर मिका उसू यांचे आभारी आहे, मी स्वतःची आभारी आहे. आणि इथे आपल्याला ब्रह्मांडातून येणारा एक पांढरा शुभ्र प्रकाश बघायचा असा, की हा असा प्रकाश जो ब्रह्मांडातून एक लाईट येते, ती लाईट आपल्या या क्राऊन चक्रावर येत आहे आणि क्राऊन चक्रातून हळूहळू आपल्या संपूर्ण शरीरात प्रवाहित होत आहे. ठीक आहे, आणि मग ही प्रेयर कशी वापरायची ते मी पुढे तुम्हाला सांगणार आहे. ठीक आहे, सो इथपर्यंत क्लिअर. आता थोडक्यात मी माझा एंट्रो देऊ का तुम्हाला सगळ्यांना? कारण आपल्याला 7 दिवस, 7 ते 8 दिवस सतत एकमेकांबरोबर राहायचंय. त्यामुळे आपण कोणाला ऐकतोय हे तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे. सो इन शॉर्ट मी माझा एक एंट्रो देऊ का? इफ तुमच्याकडून जर ग्रीन सिग्नल असेल तर मी कॅरी फॉरवर्ड करेन पुढे. ओके, चलो, थँक्यू, थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. ओके, सो नमस्कार सगळ्यांना. माय सेल्फ ज्योती विजय पवार. मी रेकी ग्रँड मास्टर आहे, वास्तू कन्सल्टंट आहे, मनी रेकी ग्रँड मास्टर आहे, डाउजिंग एक्सपर्ट, न्यूमरोलॉजिस्ट, क्रिस्टल हिलर, एंजल मास्टर ट्रेनर आहे. त्याचबरोबर मी आकाशिक रीडर आहे अँड होम अँड अॅनिमल कम्युनिकेशन आहे. आणि जवळजवळ 15 वर्ष झाली मी या फील्डमध्ये आहे. आज माझ्याकडे जवळजवळ 10,000 पेक्षा जास्त स्टुडंट आहेत, क्लायंट्स आहेत. आणि या सगळ्या नॉलेजच्या जोरावर मी त्यांना त्यांच्या प्रोफेशनल आणि पर्सनल लाईफमध्ये एक ग्रोथ दिलेली आहे किंवा एक आनंद त्यांच्या जीवनामध्ये देण्याचं काम केलेलं आहे. ओके, सो आधी जसं की ऑनलाईनच्या आधी ऑफलाईन मध्ये असे सगळे सेशन चालायचे. पण जेव्हा कोरोना आला, कोरोनापासून आपले सगळे सेशन ऑनलाईन झालेले आहेत. ओके, सो ही एक छोटीशी ओळख. मी रेकी काउन्सिल ऑफ इंडियाची एक मेंबर आहे. तो आता सगळं आपलं ऑनलाईन झालेलं आहे. अलीकडे 2024 मध्ये मला महाराष्ट्राचा बिझनेस टायकून अवॉर्ड्स हे एक प्राइज मिळालेलं आहे. रेकी क्षेत्रामध्ये हिलिंगचं उत्तम काम केल्यामुळे रेकी आणि वास्तूमध्ये. या तुमच्या ओळखीच्याच असतील, अभिनेत्री आहेत त्या, प्रिया सॉरी श्रुती मराठे. सो त्यांच्या हस्ते, त्याचबरोबर हे सीईओ आहेत येवले चहाचे, सो त्यांच्या हस्ते मला एक प्राइज मिळालेला आहे. आणि असा हा माझा एक छोटासा परिवार आहे. हे रेकी काउन्सिल ऑफ इंडियाकडून प्राईम मास्टरशिप मिळालेला आहे मला अवॉर्ड्स. सो येस, अशा प्रकारे एक माझं छोटस माझी जर्नी होती. माझं ऐकून घेतल्याबद्दल थँक्यू, थँक्यू सो मच. थँक्यू सो मच वर्षा मॅडम. थँक्यू, थँक्यू एव्हरीवन. ओके, आपण आता पुढे जाऊया. आता रेकी कुठे कुठे काम करते तर रेकी
इफ यू कॉन्स्टंटली हॅव्हिंग एनी हेल्थ प्रॉब्लेम, देन रेकी त्यावर रेकी खूप उत्तम प्रकारे काम करते. फॉर एक्झाम्पल, आता आपल्याकडे सोडा, पण आपल्यापेक्षा प्रगत देशांमध्ये जसं की जपान, अमेरिका यांसारख्या देशांमध्ये रेकीचे हिलर्स आहेत. प्रत्येक हॉस्पिटलमध्ये रेकीचे हिलर्स आहेत. तुम्ही जर युट्यूबवर सर्च केलात तर तुम्हाला तिथे आरामात ही माहिती मिळून जाईल. आणि त्यांचे पॅकेज पण मोठे मोठे असतात. ठीक आहे. सो रेकीच्या माध्यमातून आपण एखाद्या पेशंटला हील करू शकतो, ऑपरेशनच्या आधी आणि ऑपरेशन झाल्यानंतर. ऑपरेशनच्या आधी का, तर ते ऑपरेशन व्यवस्थित पार पडण्यासाठी, आणि ऑपरेशन नंतर की तो व्यक्ती लवकर रिकवर होण्यासाठी. ठीक आहे. येस, आणि मी सांगायला विसरली की बॉर्न अँड बॉटम मी मुंबईची आहे, परेलची. ओके, माझं एज्युकेशन सगळं मुंबईमध्येच झालेलं आहे, परेल भागामध्ये, आणि आता मी राहायला घाटकोपरमध्ये आहे. ओके. जर आपल्या नातेसंबंधांमध्ये काही मिसअंडरस्टँडिंग झालेलं आहे आणि आपल्याला वाटत असेल की माझं रिलेशनशिप आता कुठेतरी स्पॉइल होण्याच्या मार्गावर आहे, सो येस, ते रिलेशनशिप रेकी इम्प्रूव्ह करू शकते का, रिपेअर करू शकते का? येस, होऊ शकतं. ओके. आता आणखीन रेकी काय काम करते? अशी रेकीचे एक ना अनेक बेनिफिट आहेत. शाळेच्या मुलांसाठी, शाळा कॉलेज शिकणाऱ्या मुलांसाठी तुम्ही रेकी वापरू शकता. जसं की आता मुलांचे एक्झाम चालू आहे, सो तुम्ही अक्षरशः तुमच्या मुलांच्या पेनला हिलिंग देऊ शकता, मुलांना हिलिंग देऊ शकता, त्या परीक्षा केंद्राला, हॉलला तुम्ही हिलिंग देऊ शकता रेकीचं. जेणेकरून बघा, आता तुम्ही अशा अनेक घटना बघताय की मुलं बोर्डच्या एक्झामसाठी, मुलं काही वेळेला घरातून एकटे जात आहेत सायकलवरून, स्कूटीवरून, आणि मध्येच कुठेतरी एखादा वाईट प्रसंग येतोय. मग एका रीलमध्ये आता मी जस्ट बघितलं होतं की घाईघाईमध्ये तो मुलगा स्कूटीने जात होता आणि त्याची स्कूटी स्पीड झाली आणि त्यानंतर तो पडला, आणि सगळी माणसं बाजूला जमली, आणि दोष कोणाला दिला? त्याच्या आई वडिलांना. त्यांच्या आई वडिलांना कळत नाही का मुलांची एक्झाम चालू आहे, तर ऍटलिस्ट तुम्ही त्यांच्या बरोबर जाणं गरजेचं आहे. आणि येस, ऑब्व्हियसली जाणं गरजेचं आहे. पण काही वेळेला असं होतं की आई वडिलांचा पण नाईलाज असतो, परिस्थिती तेवढी थोडीशी गंभीर असते त्यांच्याकडे पण, आणि त्यामुळे कामाला त्यांना जावं लागतं, आणि अशा वेळेला लहान वयातच मुलांना थोडंसं मोठं व्हावं लागतं. मग आपण जर रेकी शिकलेलो असो तर काय होणार आहे? तर आपण त्या व्यक्तीला किंवा त्या जागेला हिलिंग दिली तर त्या व्यक्तीचं ते काम अगदी उत्तमपणे होणार आहे. एक्झाम चांगली जाणार आहे. आता एक्झाम चांगली जाणार याचा अर्थ असा नाहीये की आप पढ़ाई भी मत करो और एग्जाम अच्छी जाएगी. ऐसा नहीं हो सकता. ठीक आहे. आपण अभ्यास छान केलेला आहे, पण कधीतरी असं होतं की एक फोबिया असतो मुलांच्या मनामध्ये एक्झामचा, आणि त्यामुळे जे पाठांतर केलेलं असतं ते पण विसरायला होतं. तर त्यासाठी तिथे रेकी चांगलं काम करते. ठीक आहे. कुठलाच वाईट प्रसंग जर आपल्या आड येणार असेल तर तिथून तो रिमूव्ह होतो, ऑब्स्टॅकल्स रिमूव्ह होतात. आणि एकदा का तुम्ही रेकीचं हिलिंग मुलाला दिलात, मुलं दुसऱ्या दिवशी पण येणार तुमच्याकडे, मम्मी मला जे काल हिलिंग दिलं ना ते परत दे, माझा पेपर आज खूप छान गेला. येस, असे माझ्या बॅच मधल्या बऱ्याच लोकांचे अनुभव आहेत. देन रेकी हेल्प्स टू सक्सेस इन बिझनेस. आता सपोज प्रत्येक जण प्रत्येकाचं काही बिझनेसचं पिंड नसतं, बरोबर ना? त्यामुळे आपण एका वेळेला अनेक बिझनेस ट्राय करतो, त्याच्यामध्ये फेल जातो. पण जर आपण आपल्या बिझनेसला रेकी दिली तर मे बी तुमच्या बिझनेसमध्ये आता डाऊनफॉल चालू झालेला आहे, सो तो तुमचा बिझनेस सेटल व्हायला मदत होऊ शकते जर तुम्ही रेग्युलर रेकीचं हिलिंग तुमच्या बिझनेसला देत असाल तर. ठीक आहे. सो तुमच्या प्रोफेशनमध्ये तुम्हाला ग्रोथ मिळते, तुमच्या बिझनेसमध्ये तुम्हाला ग्रोथ मिळते. व्हॉट एव्हर तुम्ही जे काही करताय इन्कम अर्निंगसाठी, तिथे तिथे तुम्हाला रेकीच्या माध्यमातून तुमची ग्रोथ होते. नेक्स्ट आहे सेवन चक्र. आता आपण पुढे जाऊन 7 चक्रांबद्दल माहिती घेणार आहोत. हे 7 चक्र आपल्या जीवनामध्ये का महत्वाचे आहेत, आणि या 7 चक्रांमुळे आपल्या आयुष्यामध्ये, आपल्या जीवनामध्ये किती पॉझिटिव्ह बदल होतात, हे आता आपण शिकणार आहोत रेकीच्या माध्यमातून. सो त्याआधी आतापर्यंत मी जे शिकवलं त्याच्यावर तुमचे काही क्वेश्चन, क्वेरी आहेत का, तर तुम्ही मला विचारू शकता. रेज युअर हँड्स इफ यू हॅव एनी क्वेरी, क्वेश्चन्स, डाऊट्स. ओके, नसेल तर आपण पुढे जाऊया.
इमोजीवाला हँड रेस केलं तर मला लगेच दिसेल. येस, थँक्यू सुनीता मॅम, थँक्यू कल्पना मॅडम, थँक्यू अर्चना जी, थँक्यू सो मच. येस. ओके, पुढे जाऊया. ओके. आता आपल्याला चक्र बघायचे आणि इथे आपण जज करणार आहोत किंवा अनालाइज करणार आहोत की आपले कुठले चक्र बॅलन्स आहेत की नाही. हे का बघायचं बरं आपल्याला? कारण आपल्या शरीरामध्ये अनेक चक्र आहेत, छोटे मोठे, त्यातले मुख्य चक्र आहेत 7. ओके. पण हे 7 चक्र ज्यांचे बॅलन्स आहेत त्यांच्या जीवनामध्ये आनंदी आनंदगडे आहे, हॅपीनेस आहे. पण हे 7 चक्रांपैकी काही चक्र जर तुमच्या जीवनामध्ये इम्बॅलन्स आहेत, तर येस, ऑब्विसली आपल्या जीवनामध्ये सुद्धा काहीतरी प्रॉब्लेम्स आहेत त्या त्या विषयाला धरून. ठीक आहे. जर सपोज आपलं हार्ट चक्र इम्बॅलन्स असेल तर आपले नातेसंबंध वाईट असतात. आपलं विशुद्ध चक्र, हे थ्रोट चक्र जर कुठेतरी ब्लॉक झालेलं असेल तर इतर अनेक लोकांशी तुम्ही पंगे घेता, तुमचं पटत नाही, तुमची वाणी कुठेतरी बिघडत जाते. सो आता आपण ते चेक करणार आहोत तुमचे हे चक्र बॅलन्स आहेत की नाही. जर तुमचं रूट चक्र बॅलन्स नसेल तर तुमच्याकडे पैसा येणार नाही. सो आपण चेक करूया का आपले कुठले चक्र बॅलन्स आहेत की नाही. चलो, नोटबुक काढा सगळ्यांनी. सविता मॅडम झोपत नाही ना? की मला असं वाटते झोपताय? ओके. चलो, हँड रब युअर हँड्स. एनर्जीचा फ्लो एक आपल्याला क्रिएट करायचंय. येस, थँक्यू सो मच. आता आपल्याला बघायचं आपले कुठले चक्र बॅलन्स आहेत किंवा कुठले चक्र ब्लॉक झालेले आहेत. हे तुम्हीच तुमचे बघायचे, चेक करायचे. ओके, रेडी? ओके. मी एक एक चक्राचं नाव सांगणार, तुम्ही तिथे बॅलन्स आहे की नाही ते बघायचे. जर बॅलन्स असेल तर किती पर्सेंटेज हे सुद्धा तुम्हीच अनालाइज करायचे. आणि सुरुवात करायची आपण पर्सेंटेज द्यायला 10% आउट ऑफ 50 तुमचं, सॉरी, आउट ऑफ 100 तुमचं हे चक्र किती पर्सेंटेज बॅलन्स आहे ते तुम्हीच डिसाईड करायचंय. मी तुम्हाला आता काही पर्टिक्युलर पॉईंट सांगणार आहे. ओके, क्लिअर? एव्हरीवन रेडी? ओके, चलो, ग्रेट. विल स्टार्ट. येस. एक थोडंसं पाणी पिते मी. नोटबुक काढून बसा म्हणजे तुम्हाला जास्त लवकर कळेल. ओके. सो पहिलं चक्र आहे आपलं क्राऊन चक्र. दिस वन इज अवर क्राऊन चक्र. सी, लेट मी शेअर माय स्क्रीन, वन सेक. येस, क्राऊन चक्र. दिस वन इज अवर क्राऊन चक्र. एकच मिनिट. सो हे आहे आपलं क्राऊन चक्र. ओके. सी, क्राऊन चक्र. त्याचा रंग आहे पर्पल. आणि हे आपलं असतं, ब्राह्मण लोक जिथे शेंडी बांधतात तिथे हे चक्र असतं. ठीक आहे. आता क्राऊन चक्र म्हणजे काय? सहस्रार चक्र, याला मराठीमध्ये सहस्रार चक्र म्हणतात, इंग्लिशमध्ये क्राऊन चक्र. याचा रंग आहे पर्पल, जांभळा. ओके, आता पुढे जाऊन बघूया. याचं लोकेशन आहे डोक्याच्या वर, आपल्या इथे कवटीच्या तिथे. आता बघूया हे चक्र कोणाचं बॅलन्स आहे, कोणाचं इम्बॅलन्स आहे. जर बॅलन्स असेल तर आपण स्पिरिच्युअल लाईफ आपलं खूप छान असतं. बॅलन्स असेल तर स्पिरिच्युअल लाईफ आपलं छान असतं. म्हणजेच काय? तर आपली आध्यात्मिक पॉवर, आध्यात्मिक शक्ती चांगली असते. रोज देवाची पूजा करणं, 10 मिनिटं का होईना ध्यान धारणा करणं किंवा एखादा जप म्हणणं, एखादी माळ आपल्याकडून केली जाते. ओके. त्याचबरोबर यांची पर्सनॅलिटी खूप छान असते, आकर्षित असते, अट्रॅक्टिव्ह पर्सनॅलिटी. यांच्याकडे बघून लोकांना फार छान वाटतं. अरे वाव वाव, व्हॉट अ पर्सनॅलिटी. म्हणजे असं नाही, नुसतं लुक नाही, तर यांच्याशी बोलण्याची इच्छा होते किंवा मोटिवेशनल असतात आणि त्यांचं ऐकत राहावंसं वाटतं आपल्याला. मग समजून जायचं की येस, यांचं हे क्राऊन चक्र बॅलन्स आहे. सो आता तुम्ही जज करा. हे झालं, मी बॅलन्स बद्दल सांगितलं. ज्यांचं क्राऊन चक्र बॅलन्स असतं त्यांना ना जीवनामध्ये क्लॅरिटी येते. व्हॉट एक्झॅक्टली आय वॉन्ट, मला माझ्या जीवनात पुढे काय करायचंय, सो याची क्लॅरिटी येते.
बघा, एखाद्या स्पेसिफिक एज मध्ये आपण स्पेसिफिक काम केलं तर पुढे मिळणारे रिझल्ट अमेझिंग असतात. आता आपण स्वप्न बघतो वयाच्या 25व्या वर्षी, बरोबर ना? प्लॅनिंग कधी करतो? वयाच्या 25व्या वर्षी. आणि ते इम्प्लिमेंट कधी होतात? 50 वयाच्या 50 मध्ये. मग मला सांगा त्याचा काही उपयोग आहे का? घराचं स्वप्न बघतो 25व्या वर्षी आणि घराचं स्वप्न कधी पूर्ण होतं? 50व्या वर्षी. उपयोग आहे का त्याचा? वराती मागून घोडे. त्याचा उपभोग आपण जास्त घेऊ शकतो का? नाही. मग काही ज्या आपल्या ड्रीम्स असतात, तर ते योग्य वेळी पूर्ण होणं गरजेचं आहे आणि त्यासाठी आपल्यामध्ये क्लॅरिटी असायला पाहिजे. मला कुठला बिझनेस करायचा आहे, मला कुठल्या फील्डमध्ये जायचंय, मला कशामध्ये करिअर करायचंय. सो जर येस तुम्हाला एक्झॅक्ट याची क्लॅरिटी येत असेल, तर ऑब्व्हियसली तुमचं हे क्राउन चक्र ऍक्टिव्हेट आहे. पण जर तुमचं हे क्राउन चक्र इम्बॅलन्स असेल तर पहिले तुमचे हेअरफॉल चालू होणार. ओके, मॅक्झिमम हेअरफॉल चालू होतात. निगेटिव्हिटी खूप येते. सारखी झोप डोळ्यावर. अंगात आळसपणा येतो. काम करण्याची इच्छा नाही. मनात सतत काहीतरी विचार चालू असतात. आहेत का तुमच्या मनामध्ये? बघा बरं. माझ्या आयुष्यामध्ये मला काय करायचंय? नो गोल्स, नो ड्रीम्स अशी अवस्था असते. त्यामुळे नो क्लिअरिटी. येस. सो चेक करायचे तुम्ही आणि नंतर मला त्याचे रिझल्ट सांगायचे. ओके. रिझल्ट मीन्स किती पर्सेंटेज तुमचं बॅलन्स आहे और नाही. सेकंड आहे आपलं आज्ञाचक्र. सेकंड आहे आपलं आज्ञाचक्र, त्याला म्हणतात थर्ड आय चक्र. आणि याचं लोकेशन आहे आपल्या 2 आयब्रोनच्या वर, इथे जिथे आपण टिकली लावतो तिथे. आणि याचा रंग आहे, लिहून घ्या, याचा रंग आहे डार्क ब्लू. आज्ञाचक्र म्हणतात त्याला किंवा थर्ड आय चक्र म्हणतात. 2 आयब्रोनच्या मध्ये. आता ही लोक कशी असतात? ज्या ज्या लोकांचं हे चक्र बॅलन्स असतं, येस ऑब्विसली ती लोक सुद्धा आकर्षित पर्सनॅलिटीची असतात. म्हणजे खूप अट्रॅक्टिव्ह पर्सनॅलिटी असते त्यांची. आध्यात्मिक पॉवर चांगली असते. रोज मेडिटेशन करणं, देवाची पूजा करणं, ऍटलिस्ट एकदा आठवड्यातून एकदा देवळातून जाऊन येणं. ओके. हे अशा लोकांमध्ये इंट्युशन पॉवर खूप स्ट्रॉंग असते. आता इंट्युशन पॉवर म्हणजेच काय? तर भविष्यात काहीतरी चांगलं होणार आहे की नाही होणार आहे, म्हणजे सिक्स सेन्स यांचा खूप उत्तम असतो. आणि तो लेडीजमध्ये जास्त चांगला असतो. बघा आपल्या लेडीजला ना, एखाद्या व्यक्ती कुठल्या दृष्टिकोनातून बघतोय, कुठल्या उद्देशातून बघतोय, ते फार कमी वयात आपल्याला कळायला लागतं. तसंच काही पुढे घडणाऱ्या घटना, गोष्टी, जर तुमचं हे तुमचं हे आज्ञाचक्र ऍक्टिव्हेट असेल, तर तुम्हाला त्या गोष्टी, घटना दिसायला लागतात, कळायला लागतात. काहींना विजन द्वारे, काहींना ऐकायला येतं, काहींना स्पर्शाद्वारे. सो अशा वेगवेगळ्या माध्यमातून तुम्हाला ते कळायला लागतं. ओके. इथपर्यंत क्लिअर आहे? सो तो आता तुम्ही हे तुमचं चक्र चेक करा. माझं हे चक्र बॅलन्स आहे की नाही. जर इम्बॅलन्स असेल तर मायग्रेनचा त्रास होतो, सायनस, झोप लागत नाही, या कुशीवरून त्या कुशीवरून पण झोपेचा पत्ता नाही 4 वाजले तरी, अशी परिस्थिती होते. नेक्स्ट आहे आपलं विशुद्ध चक्र, थ्रोट चक्र. नेक्स्ट आहे आपलं थ्रोट चक्र. आपल्या थ्रोट जवळ एकच मिनिट. त्याचा रंग आहे स्काय. थ्रोट चक्र हे आहे आपलं थ्रोट चक्र. कलर आहे त्याचा स्काय. दिस वन, सी. आता विशुद्ध, याला मराठीमध्ये म्हणतात विशुद्ध चक्र. कोणाचं हे चक्र ऍक्टिव्हेट आहे बघा. तो हे या चक्राचं काम काय आहे? बोलणं, भावना व्यक्त करणं. बघा आपल्या आसपास काही व्यक्ती अशा असतात की खूप बडबड्या असतात आणि काही व्यक्ती अशा असतात की 10 प्रश्न विचारल्यानंतर हम्म, हू ना याच्यामध्ये आन्सर देतात. म्हणजे काही अति बडबडी आणि काही अबोल. आपल्याला त्यांच्याशी बोलता बोलता आपल्याला कंटाळा येतो. फक्त हो किंवा नाही मध्ये आन्सर असतं त्यांचं. सो अति बडबड पण वाईट आणि न बोलणं सुद्धा वाईट.
म्हणजेच कसं असायला पाहिजे, तर आपल्या मनात जे चाललेलं आहे ते कुठेतरी व्यक्त होणं फार फार गरजेचं आहे. आठवा, कधी व्यक्त झालेला आहात तुम्ही शेवटच्या? कधी मन मोकळेपणाने रडलेला आहात शेवटच्या? आपण कधी स्वतःला मोकळं करतो का? आपण कुठे ठेवतो? हे सगळं इथे ठेवतो. आणि त्यामुळे ते एवढं साठवून, साठवून, साठवून साठलं जातं, की कधीतरी याचा एवढा मोठा भडका होतो, की त्याचं रूपांतर एखाद्या आजारामध्ये होतं. आणि म्हणूनच आपल्या मनात जे साचलंय ना, ते कुठेतरी व्यक्त करणं गरजेचं आहे. ऑफकोर्स लेडीजला शाप दिलेला आहे, की त्यांच्या मनात काही राहत नाही. पण काही लेडीज असतात, की नाही बोलत. काही पुरुष पुरुष तर नाही व्यक्त होत. पण हा इश्यू जास्त लेडीजला होतो. जसं की थ्रोट संबंधी काहीतरी आजार, थ्रोट कॅन्सर किंवा थ्रोट संबंधी काहीतरी आजार, हे मुख्यतः लेडीजला आजार होतात. आणि म्हणून आपल्या मनातलं जे काही आहे ते कुठेतरी व्यक्त करणं फार फार गरजेचं आहे. सो ज्यांचं हे विशुद्ध चक्र किंवा थ्रोट चक्र बॅलन्स असतं, तर त्या व्यक्तींचं ना स्पीच खूप छान असतं, पॉवरफुल असतं. विशेषतः पॉलिटिक्समध्ये पॉलिटिक्समध्ये जे पॉलिटिशियन आहेत त्यांचं हे चक्र ऍक्टिव्हेट असतं. त्यामुळेच त्यांच्यामध्ये जे चाललेलं आहे, त्यांना जे बोलायचंय ते दुसऱ्यांपर्यंत चांगलं डिलिव्हर होतं. ओके? म्हणजेच त्यांचं भाषण कौशल्य खूप छान असतं, उत्तम असतं. त्यामुळे ते इतर अनेक लोकांचं मन जिंकतात. यांच्या बोलण्यामध्ये एक वेगळा कॉन्फिडन्स असतो, आत्मविश्वास असतो. ओके? ज्यांचं हे चक्र वीक असतं, त्यांचं काय? तर हे लोक चार चौघांमध्ये बोलत नाही. त्यांच्यामधला कॉन्फिडन्स लूज झालेला असतो. इंटरव्ह्यूला जाताना सुद्धा प्रॉब्लेम होतो. भले तयारी करून जातात, पण तिकडे गेल्यानंतर मात्र प्रॉपर बोलत नाही. तातं करतात आणि त्यामुळे इंटरव्ह्यूवरून फेल होऊन परततात. ओके? सो हे आहे. आपण कुठल्या चक्राबद्दल बोलत होतो आता मला सांगाल का कोणीतरी? बघूया मला तुमचं किती लक्ष आहे. मेसेज इन चॅट बॉक्स. बघूया मी नावं वाचून दाखवते कोणाकोणाचं लक्ष आहे. येस, शिल्पा मॅम राईट, रसिका मॅम राईट, वर्षा राईट, सविता येस, येस येस येस, ऑल आर राईट. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. सो आता आपण पुढचं नेक्स्ट चक्र बघूया. अनाहत चक्र, आपलं हार्ट चक्र, आपल्या हृदयाजवळ असणारं हे चक्र, ज्याचा रंग आहे ग्रीन. हे ग्रीन कलरचं जे चक्र आहे आपल्या हार्ट जवळ, ते आहे आपलं हार्ट चक्र. हे चक्र प्रेमाचं आणि भावनाचं केंद्र आहे. आपण आपल्या आपल्या इमोशन्स वगैरे जे आपण हे करतो ना, क्रिएट करतो किंवा मांडतो, तर त्याचं हे केंद्र आहे. हे चक्र जर बॅलन्स असेल तर तुमचे रिलेशन, तुमचं बॉन्डिंग इतर अनेक व्यक्तींबरोबर खूप चांगलं असतं. असं नाही की आपलं रिलेशन केवळ आपल्या हसबंड बरोबर, सगळ्यांबरोबर. युअर रिलेशन विथ युअर बॉस, विथ युअर कलिग्स, विथ युअर हजबंड, विथ युअर चिल्ड्रन्स, विथ युअर नेबर्स, सगळ्यांबरोबर. तो सगळ्यांबरोबर तुमचं रिलेशनशिप जर चांगलं असेल, बॉन्डिंग चांगलं असेल, आजूबाजूचे बोलत असतील, या नाही ना तर मजा नाही कार्यक्रमाला हो. या असल्या ना की फार मजा येते. तर समजून जायचं की येस, युअर हार्ट चक्र इज बॅलन्स. बघा, कुठल्या अशा एका व्यक्तीची आपण नक्की आठवण काढतो त्या कार्यक्रमाला, ती व्यक्ती जर तिथे नसेल तर त्या व्यक्तीला मिस करतो. म्हणजेच अनेक लोकांची मन त्या व्यक्तीने जिंकलेली आहेत, ज्या व्यक्तींचं हार्ट चक्र बॅलन्स आहे. ठीक आहे? सो हे चक्र आपल्या नातेसंबंधाला कंट्रोल करतो. आपल्याकडे खूप सारा पैसा आहे, पण जेव्हा योग्य वेळ येते तेव्हा चार माणसं आपल्या जवळ नसतील प्रेमाची, तर त्या पैशाचा काही उपयोग आहे का? नाही. आणि म्हणूनच हे चक्र काय म्हणतंय, माणसं जोडा. जेवढं तुम्ही माणुसकी जोडाल, माणसांना जोडाल, तेवढे खूप बेनिफिट्स तुम्हाला तुमच्या आयुष्यात मिळणार आहेत. आणि आपण ह्युमन बिंग, आपण माणूस एवढे सेल्फिश आहोत ना, जिथे फायदा असेल तिथेच आपण जाणू. फायद्याशिवाय आपण कुठे पायच टाकत नाही. टाकतो का? सो काही गोष्टी सेल्फिशपणा न ठेवता मन मोकळेपणाने इतरांना करताना आपल्याला आल्या पाहिजे. सो हे चक्र काय सांगतं, नातं जगा, नातं टिकवा, नातं जगायला शिका. निस्वार्थी भावनेने एखाद्याची मदत करा.
सो येस, जर मी तुम्हाला ही रिझन सांगितलेले आहेत तर तुमच्या जीवनामध्ये ते लागू होत असतील तर तुमचे हार्ट चक्र बॅलन्स आहे. तुमच्या मनामध्ये जर इतरांबद्दल प्रेम असेल, दयामाया असेल, माणुसकी असेल, तर येस तुमचं हे हार्ट चक्र बॅलन्स आहे. पण जर इतर अनेक व्यक्तींशी तुमचं संबंध खराब झालेले असतील, स्पॉईल झालेले असतील, तुमचं कोणाची पटत नसेल, एका व्यक्तीची नाही, 2 व्यक्तींची नाही, पण अनेकांची जर तुमचं पटत नसेल, तर समजून जायचं कुठेतरी आपल्या या हार्ट चक्राला बॅलन्स करणं फार फार गरजेचं आहे. ओके, सो आता आपण पुढे जाऊया. हार्ट चक्र जर बॅलन्स नसेल, ब्लॉक झालेलं असेल, तर आपल्याला हार्ट संबंधी प्रॉब्लेम होत येतात. जसं की हार्ट अटॅक, अस्थमा, कोलेस्ट्रॉल. आता आपण बघतोय की अगदी कमी वयात मुलांना हार्ट अटॅक येतोय. आपण अशा कितीतरी न्यूज ऐकल्यात की जिमला गेलेला मुलगा, 18-19 वर्षाचा मुलगा हार्ट अटॅकने जातोय. लग्नामध्ये नाचता नाचता एक बाई 20-21 वर्षाची लेडीज नाचता नाचता पडते आणि तिला हार्ट अटॅक येतो. येस ऑर नो? या न्यूज ऐकता ना तुम्ही सगळे? पूर्वीच्या काळी असा हार्ट अटॅक कोणाला आलेला सहज ऐकलंय का आपण? खूप रेअर केस होत्या. पण आता? कारण आता आपल्याला मनच नाहीये. आपण फक्त एक रॉबोट सारखं काम करतोय. आपला उद्देश एकच आहे, फक्त 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 पैसा कमावणं. आणि त्या पैसा कमवण्याच्या मागे आपण त्या कॉम्पिटिशनमध्ये आपण एवढी आपली धावपळ करून घेतोय की आपल्यालाच कळत नाही की कुठे आता फुल स्टॉप द्यायचा आहे. राईट? सो येस, हे चक्र म्हणते स्वतःसाठी वेळ द्या, स्वतःसाठी जगा. पुढे बघूया आता. मणिपूर चक्र. आता हे शेवटचं चक्र आहे, मणिपूर चक्र. 5, 6 आणि 7. याचा रंग आहे येलो. एकच मिनिट तुम्हाला दाखवते. हे आहे मणिपूर चक्र. त्याला सोलर प्लेक्सेस चक्र म्हणतात इंग्लिशमध्ये. दिस वन. एकच मिनिट. ओके, हे आहे आपलं सोलर प्लेक्सेस मणिपूर चक्र. आपल्या नाभीच्या 4 बोट वरती. नाभीच्या 4 बोट वरती. हे चक्र काय दाखवतंय? मणिपूर चक्र आपल्या जीवनातील आपली स्टेबिलिटी. जर तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये स्टेबिलिटी हवी असेल तर हे चक्र आपल्याला बॅलन्स करणं, ऍक्टिव्हेट करणं फार गरजेचं आहे. ओके, याचा रंग आहे येलो. जसं मी तुम्हाला सांगितलं, हे चक्र जर तुमचं ऍक्टिव्हेट असेल तर तुमच्यामध्ये उत्साह असणार आहे. जसं की आता मला इथे मी तुमच्या या स्क्रीनवर बघू शकते की किती लोक छान, त्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळा भाव आहे, आनंद आहे, एक स्मित हास्य आहे. किती लोक अशी बघते मी की उडालेला चेहरा आहे, फेस पडलेला आहे, डल झालेला आहे, ऑरा वीक आहे, मनामध्ये काहीतरी चिंता, टेन्शन चालू आहे. ओके, म्हणजे याच्यावरून आपण ओळखू शकतो की एखाद्याचं हे मणिपूर चक्र जर वीक असेल, ब्लॉक झालेलं असेल, तर तुमच्या जीवनामध्ये ती स्टेबिलिटी येत नाही. आणि व्हिडिओ ऑन करायला शिका. बरीच माणसं ना व्हिडिओ बंद करून काय करतात मला कळत नाही. कारण व्हिडिओ तुमचे ऑन असतील तर मला एकतर कळतं की तुम्ही माझं जे मनापासून ऐकताय की झोपा काढताय, आय डोंट नो. सो व्हिडिओ ऑन असेल तर मला त्या गोष्टी बरोबर कळतात. येस, आता इकडे काही लोकांनी व्हिडिओ ऑन केलेले आहेत. व्हिडिओ ऑन करा यार. व्हिडिओ ऑन केल्यानंतर मला पण मजा येते ना तुमच्या बरोबर, तुम्हाला बघायला, तुमच्याशी कम्युनिकेट करायला. तुम्ही पण वेगवेगळ्या कलरचे कपडे यूज करता, मला बघायला आवडतात. ठीक आहे, चलो. आता आपण पुढे बघूया की आपलं हे मणिपूर चक्र आहे ते आपल्या स्टेबिलिटीला दाखवतं, आपल्या इच्छाशक्तीला दाखवतं. बघा, काही लोकांची स्वप्न एका निश्चित वेळेमध्ये, विशिष्ट वेळेमध्ये पूर्ण होतात, तर काहींची होत नाही. याचा अर्थ तुमचं हे जे मणिपूर चक्र आहे ते कुठेतरी ब्लॉक झालेलं आहे. आणि म्हणूनच तुमचे गोल्स, तुमचे ड्रीम्स योग्य वेळी पूर्ण होत नाही, फुलफिल होत नाही. हे चक्र जर तुमचं बॅलन्स नसेल, ब्लॉक झालेलं असेल, तर तुम्हाला डायबिटीस सारखा आजार होणार, डायजेशन, पचन संस्था तुमची वीक असणार, पोटाचे आजार असणार तुम्हाला, सतत निगेटिव्ह थॉट्स तुमच्या मनामध्ये येणार. ज्या व्यक्तींना आपल्या लाईफमध्ये नेम फेम प्रॉस्पेरिटी हवंय, त्यांनी हे चक्र बॅलन्स करायचं. ठीक आहे. नेक्स्ट आहे
स्वादिष्टान चक्र. नंबर 6 स्वादिष्टान चक्र. आपल्या नाभीच्या 4 बोट खाली, दिस वन. हे फार महत्वाचं चक्र आहे, लक्षात द्या. लेडीज साठी व्हेरी व्हेरी युजफुल. दिस वन. कलर आहे त्याचा ऑरेंज. नाभीच्या 4 बोट खाली म्हणजे आपण म्हणू शकतो लेडीजचं ओटीपोट. ओके. स्वादिष्टान चक्र. बघा, प्रत्येक स्त्रीला ना निसर्ग आई आई व्हावंसं वाटतं. पण या निसर्गाने ही मातृत्वाची देणगी काही स्त्रियांपासून काढून घेतलेली आहे. मग का ते असं? तर त्याचा काही लोक संतती निर्मितीसाठी प्लॅन करत आहेत म्हणजे मुलं होण्यासाठी प्लॅनिंग करत आहेत. पण काहीतरी त्यांच्या मार्गामध्ये अडथळे निर्माण होत आहेत आणि त्यामुळे त्यांच्या मार्गात अडचणी निर्माण होत आहेत, ब्लॉकेजेस क्रिएट होत आहेत आणि त्यामुळे ते आई होण्यापासून, त्या लेडीज आई होण्यापासून वंचित झालेले आहेत, लांब झालेले आहेत. सो हे प्रॉब्लेम कशामुळे होतात? तुमचं जर हे स्वादिष्टान चक्र ऍक्टिव्हेट नसेल तर गर्भाशयाचे प्रॉब्लेम्स येतात, सेक्शुअल लाईफमध्ये प्रॉब्लेम येतात, मासिक पाळीमध्ये प्रॉब्लेम येतात, पिरियड्स डिले होणं, नाही येणं किंवा अगदी वेळेच्या आधीच पिरियड्स बंद होणं. सो हे सगळं प्रॉब्लेम तुम्हाला होतात हे चक्र ब्लॉक असेल तर. पोटाचे आजार, मूत्रदोषाचे आजार. आणि त्यासाठी मुख्यतः लेडीजने आपल्या या चक्रावर काम करणं फार फार गरजेचं आहे. ठीक आहे. हे चक्र ज्यांचं ऍक्टिव्हेट असतं, बॅलन्स असतं, आता त्या बघा कशा असतात. मला ना डान्स पण करावा असं वाटतोय, मला म्युझिक पण ऐकावं असं वाटतंय, मला सिंगिंग पण करावं असं वाटतंय, मला घर पण साफ करायला आवडतं. मला असे बरेच शौक आहेत. अशा किती आहेत तुमच्यापैकी? मल्टिपल टॅलेंट, क्रिएटिव्हिटी. ओके. येस. सो समजून जायचं की तुमचं हे चक्र ऍक्टिव्हेट आहे. एकाच वेळेला अनेक कामं करायची इच्छा होते. या व्यक्ती प्रामाणिक असतात, उत्साही असतात, काहीतरी शिकण्याची इच्छा, मला काहीतरी नवीन शिकायचंय आणि सतत काहीतरी नवीन शिकत असतात. झोपा काढण्यापेक्षा काहीतरी मला करायचंय, माझ्या जीवनामध्ये काहीतरी शिकायचंय ही एक इच्छा असते त्यांच्या मनामध्ये. आणि बघा, जसे तुम्ही युनिव्हर्सकडे व्हायब्रेशन पाठवता त्याच त्याच गोष्टी तुमच्याकडे येतात. ठीक आहे. सो या व्यक्ती जीवन खूप आनंदाने, उत्साहाने जगतात, खूप ऍक्टिव्ह असतात आणि त्याचबरोबर खूप इमोशनल सुद्धा असतात. आता अपोजिट, जर हे चक्र बॅलन्स नसेल तर अशा व्यक्ती अति इमोशनल असतात, क्षणाक्षणाला रडतात, कोण काय बोललं तर डोळ्यातून चटकन पाणी येतं. त्यानंतर फॅमिलीपासून ना डिटॅच होत जातात, म्हणजे त्यांना फॅमिलीमध्ये इंटरेस्ट त्यांचा कमी होत जातो. ओके. मुख्यतः जसं मी सांगितलं तुम्हाला की स्त्रियांना हेल्थ इश्यूज असतात हे चक्र जर बॅलन्स नसेल तर. ओके. सो आता सगळ्यात शेवटचं चक्र बघूया आपण, रूट चक्र. आणि त्याचा रंग आहे रेड. आपल्या स्पाईनच्या सगळ्यात खाली, म्हणजे मराठीमध्ये आपण त्याला म्हणतो माकड हाड. रूट चक्र आपल्या स्पाईनच्या सगळ्यात खाली, त्याचा कलर आहे रेड. बेस ऑफ द स्पाईन. आता हे रूट चक्र जर आपलं ऍक्टिव्हेट नसेल तर बघूया. आता आपण, तुम्ही चेक करा. स्पाईनच्या खाली म्हटलेला मी, माकड हाडाजवळ, यांच्यामध्ये ना उत्साहच नसतो ब्लॉक असेल तर. बाहेर गेल्यानंतर, म्हणजे घरातून बाहेर गेल्यानंतर थोडंसं बरं वाटतं, पण घरी यायची इच्छाच होत नाही, काम करायची इच्छा होत नाही, अंगात आळस, काहीच करावं असं वाटत नाही. आणि यांच्याकडे बघून इतरांना सुद्धा आळस येतो. मैं आलसी तो मेरे सामने वाला भी आलसी. ओके. मैं दुखी तो मेरे साथ जो भी लोग हैं वो भी दुखी. सो अशा पद्धतीने यांची मानसिकता असते. आणि हे चक्र जर ऍक्टिव्हेट असेल प्रॉपर तर अशा लोकांमध्ये उत्साह असतो, खूप उत्साह. काय करू आणि काय नको, दिवसभर काहीतरी करत असतात. आज हे काम, उद्या ते काम, ते काम, म्हणजे कुठेतरी त्या बरोबर त्या कामामध्ये स्वतःला गुंतून घेतात. आता हे चक्र जर तुमचं ब्लॉक असेल तर तुम्हाला सांधेदुखी, त्वचेशी रिलेटेड काही आजार, जॉईंट पेन सारखा त्रास असं होतं. आणि हे चक्र मुख्यतः आपल्याला ऍक्टिव्हेट का करायचं आहे ते आता मी सांगते. कोणाकोणाला आपल्या लाईफमध्ये नेम, फेम आणि पैसा हवाय? पैसा कोणाला हवाय? कोणाला वाटतं माझा बिझनेस चांगला चालावा, माझा जॉब चांगला चालावा?
सो त्या सगळ्यांनी आपल्याला आपलं हे चक्र ऍक्टिव्हेट करणं फार फार गरजेचं आहे. आता तुमच्या मनात येईल, मॅडम आमची तर इच्छा आहे सगळे चक्र ऍक्टिव्हेट करण्यासाठी, पण मग काय करायचं? बरोबर, राईट? हा क्वेश्चन आलाय सगळ्यांच्या मनात. ओके, सो त्याचा आन्सर आपण उद्या देऊया का? कारण आता माझं दुसरा सेशन आहे. ठीक आहे, क्लिअर? सो डोंट वरी, यू विल गेट आन्सर टिल टुमॉरो. क्लिअर आहे सगळ्यांचं? उद्या आपण या सगळ्या चक्रांना हील करणार आहोत, चक्रांचं एक मेडिटेशन घेणार आहोत आणि हे चक्र बॅलन्स कसं करायचं, त्याचबरोबर आपला ऑरा कसा क्लीन, अशा अनेक गोष्टी आपण बघणार आहोत या 7 दिवसांमधून. त्यामुळे आपण घाई नको करूया, स्टेप बाय स्टेप घेतलं सगळं तर आपल्याला व्यवस्थित कळणार आहे. सो इथपर्यंत क्लिअर आहे का? येस. बरं, कुठेही न जाता एकच मिनिट. सॅमसंग कोण आहेत बरं? हँड रेज केलाय बऱ्याच वेळापासून. येस, काही क्वेश्चन आहे का? ओके. हा, प्रतीक कडू, सतत 7 दिवस सेशन अटेंड करणार आहात का तुम्ही? अनम्यूट करा. कमिटेड आहात? हो. ओके. आजचा सेशन आवडला, कळलं का? सगळं डोक्यावरून गेलं? येस, समजलं. समजलं. ओके, प्रतीक पण एक एक शब्दामध्येच बोलतात, हो नाही. ओके. प्रतिभा मॅडम, प्रतिभा काळे. येस, अनम्यूट करायचे. हा, आजचा सेशन कळला का प्रतिभा मॅडम? हो हो. ओके, चल. येस, हर्षदा मॅडम, कळला की डोक्यावरून गेला? बऱ्यापैकी नॉलेज आलं? आलं, कळालं बऱ्यापैकी. ओके, चल. येस, आणखीन कोण आहे? एकच मिनिट. हाँ, तोरल मैडम, समझ में आया कि दिमाग के ऊपर से गया सब? नहीं, समझ में आया. अच्छा, कौन सा भी पार्ट है जो समझ में नहीं आया? नहीं आया, आज समझ में आया सब. अरे वाह, वेरी गुड. चलो, मराठी समझ में आता है आपको? समझ में आता है लेकिन बोल नहीं पाती. ओके ओके, चलो. येस, मधुरा मॅडम, किती चक्र ऍक्टिव्हेट आहेत? किती पर्सेंटेज देणार आहात तुम्ही? अनम्यूट करायचे. अनम्यूट 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 अनम्यूटचं हे दाबा. ओके, सुरेखा मॅडम, हा सेशन कळला व्यवस्थित? हो, कळला मॅडम. मागच्या वेळेला मी अटेंड केलेलं पहिल्या वेळेला, पण मला काही कारणास्तव तुमचं सेशन पूर्ण करता आलं नव्हतं. मी लेवल 2 ला पण ऍडमिशन घेतलेलं आहे आणि आता हे पुन्हा परत मी अटेंड करते. आता छान, कळतंय खूप छान व्यवस्थित? माहिती सांगितली. हो हो, छान. ओके, धन्यवाद. चलो, थँक्यू सो मच. ओके, चलो, थँक्यू सो मच. सो आता आपण उद्या भेटूया. सॉरी, उद्या नाही, सोमवारी भेटूया 3:30 वाजता. ठीक आहे? थँक्यू सो मच. गॉड ब्लेस यू ऑल. श्री स्वामी समर्थ. आणि वन्स अगेन महिला दिनाच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा, सगळ्या लेडीजला.